की त्याला आपण हे असं झाकून ठेवणार आहोत आणि हे 3 दिवसामध्ये तयार होईल. त्याला रोज सकाळ संध्याकाळी लाकडी काठीच्या साहाय्याने ढवलायचं आहे. हे तयार झाल्यानंतर आपल्याला जे वापरायचं आहे त्याची पद्धत आहे, जीवामृत 1% आणि 10 लिटर पाणी, आणि ते कल्चर तुम्ही जीवामृत झाडांना वगैरे सोडू आठवड्यातून एकदा दोनदा सोडू शकता. तुम्ही पाहू शकता आपण चालू आहे. जीवामृत हे झाडांना नुसतं जीवामृतवर चालत नाही, त्यासाठी आपल्याला त्या झाडांच्या बुडाला आपल्याला अर्धवट कुजलेला पालेपाचोळा टाकतो, कारण जीवामृतमधले जे जीवाणू आहेत त्यांचं खाद्य हे अर्धवट कुजलेला पालापाचोळा असेल किंवा अर्धवट कुजलेलं शेण लागतं. तुम्ही पाहू शकता आत्ता ह्या 45 तापमानासुद्धा जीवामृतचा हा परिणाम आहे तो बघा. तुम्हाला पूर्ण झाडांना ग्रीनरी दिसेल आणि प्रत्येक झाडाच्या मुलाला तुम्हाला आम्ही हे गवताचं मल्चिंग आणि माती वगैरे टाकलेली आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आत्ता जे आपण जीवामृत वगैरेसाठी देशी गाईचं शेणच लागतं आहे, गोमूत्रच लागतं आहे, वडाखालची मातीच लागते आहे. तर आता तुम्ही पाहू शकता का आपण प्रत्येक ठिकाणी गेलात तर सर्वत्र कीटकनाशक तणनाशक मारून जीवाणूतले सूक्ष्मजीवाणू हे नष्ट पावलेले आहेत. परंतु जेव्हा आपण हे जीवामृत वेस्ट डिकम्पोजरपासून बनवतो आहे तेव्हा हजारो त्याच्यातले मायक्रोन्यूट्रन्स असतील आणि हजारो बॅक्टेरिया ते जेव्हा जमिनीत जातात तेव्हा जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या जीवाणूंची वाढ करून ते झाडांच्या मुलांपासून ते झाडांच्या पानापर्यंत फुलांपर्यंत देत असतात. तर माझी विनंती आहे की आपण हा प्रयोग आपल्या शेतात आपल्या घरी उपयुक्त जीवामृत बनवून बघा. त्यासाठी तुम्हाला हवा असलेलं वेस्ट डिकम्पोजर माझ्याकडे उपलब्ध होईल. माझा मोबाईल नंबर आहे 84 12 840 895. धन्यवाद.